विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण पाहिलं अण्णा नाडगौडा यांना प्रमोशन मिळाल्यामुळे त्यांनी कचेरी म्हणजेच ऑफिसमध्ये जी पार्टी दिलेली होती त्या पार्टीमध्ये कॅन्टीनच्या आचार्याने भरपूर कॅलरीज असलेले पदार्थ केलेले होते. भरपूर साखरेची मिठाई, बटाटे वडा आणि त्याचबरोबर वनस्पती तुपातला चिवडा, ह्या सर्व कॅलरीज त्यांच्या पोटामध्ये गेलेल्या होत्या. तरी देखील भिकोबा मुसळे यांच्या टोमण्यामुळे भजनशिवाय पार्टी कसली हा जो टोमणा दिलेला होता त्या टोमण्याला चेकाळून म्हणजेच भडकून नाडगौडा यांनी स्पेशल भजनची परत पार्टी म्हणजे ऑर्डर दिलेली होती. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. याच्या पुढचा भाग आता आपण पाहूया. शेवटी मला राहावे ना. भजनची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. केविलवाण्या म्हणजे दिनवाणी नजरेने पाहत, दिनवाणं बोलत मी त्यांना सांगितलं की मी सध्या डाएटवरती आहे. ते पण केव्हा सांगितलं? भजनची 6वी प्लेट संपवल्यावर. सर्वांनी पंतांना म्हणजेच लेखकांना वेड्यामध्ये काढलं. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे पंतांना म्हणाले, म्हणजेच लेखकांना म्हणाले. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. भिकोबा मुसळे म्हणतात की खाण्याचा आणि वजनाचा काहीही संबंध नाही, कारण भिकोबा मुसळे यांनी 21 गुलाबजाम खाल्लेले होते आणि एक्सरसाइज तर कधीही त्यांनी केलेला नव्हता. तुझी कुंभरास नि कुंभ लग्न आहे. कुंभ म्हणजेच सूर्याच्या स्थितीनुसार पडलेले ज्या 12 राशी आहेत त्या 12 राशींपैकी एक रास म्हणजेच कुंभ, आणि पंतांची म्हणजेच लेखकांची रास ही कुंभ रास आणि कुंभ लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? तू नुसता वायू म्हणजे वारा तू नुसता भक्षण केला, खाल्लास तरी तू काय लठ्ठच राहणार आहेस. त्याचाच अर्थ काय? लठ्ठपणा आपल्या हातामध्ये नाही. नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. आणि जगदाळे म्हटला की तू रोज रनिंग करायला हवं, म्हणजेच धावायला हवं. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. तर कुमारी कमलिनी केंकरेने सांगितलं की रनिंगपेक्षा तुम्ही दोरीवरच्या उड्या मारा, कारण माझ्या सिस्टरचं वेट म्हणजे वजन 40 पौंड कमी झालेलं होतं. असा सल्ला कुमारी कमलिनी केंकरे यांनी दिला. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. आणि एवढंच नव्हे तर सर्वांच्या सल्ल्यानुसार, सर्वांच्या मतानुसार शेवटी असं ठरलं की सकाळी पंतांनी रनिंग करायची आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या मारायच्या. असं ठरून पंतांनी शेवटी 7व्या बशीमधले भजे उचलले. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कुटुंबाचा म्हणजेच त्यांच्या पत्नीचा जो उत्साह होता तो अवर्णनीय होता. अवर्णनीय म्हणजे शब्दात वर्णन न करता येण्यासारखा होता. कारण रोज काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. चमत्कारिक म्हणजे विचित्र. कारण रोज विचित्र पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या भाज्या वगैरे हे लेखकांच्या पानात म्हणजे ताटामध्ये यायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. आणि एका दिवशी तर पंतांच्या पत्नीने नुसती पडवळ जी शेंगाची भाजी फक्त उकडली आणि तीच खायला दिली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. खुराक म्हणजेच शरीराच्या तंदुरुस्तीसाठी असलेलं आहार, जेवण, त्याला खुराक असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या शेंगांच्या सडपातळ भाज्या ह्या खाण्यामध्ये यायला लागल्या. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसीदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. बाळसीदार म्हणजेच गुबगुबीत. गोबी, कॉलीफ्लॉवर सारख्या गुबगुबीत ज्या भाज्या आहेत अशा भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली, म्हणजे स्वयंपाकघरात त्या आणल्या गेल्या नाही. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसाच राहिला नाही. आणि सकाळी जो लेखकांना म्हणजेच पंतांना चहा मिळायचा, जो
जसा रोज मिळायचा तसा आता मिळत नव्हता. बिना साखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. आणि बिना साखरेचा चहा असा कडवट लागतो याची कल्पना मला पूर्वी आलेली नव्हती. चहा सुरुवातीला बिना साखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढंच सांग, असं पंत आपल्या पत्नीला म्हणाले. असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. खुलासा म्हणजे स्पष्टीकरण. कुटुंबाने म्हणजे त्यांच्या पत्नीने असं स्पष्टीकरण दिलं की हेच ते म्हटलं ते काय उगीच आहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जे बिना साखरेचा चहा दिला तो बिना साखरेचा नव्हता मुळीच. म्हणजे मी सुरुवातीला म्हणजे पूर्वी तुम्हाला जे चहा द्यायचे तो चहा हा बिना साखरेचा नव्हता. मग मला बिना साखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? तो बिना साखरेचा चहा नव्हता तर मला तू बिना साखरेचा चहा आहे असं तू का सांगितलंस, असा प्रश्न पंतांनी आपल्या पत्नीला केला. अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत घालू. काल संपली. म्हणजेच साखर पूर्वीची आणलेली ती थोडीशी राहिलेली होती आणि ती साखर संपेपर्यंत घालू म्हटलं, म्हणून मी घालत राहिले. आजपासून बिना साखरेचा चहा केलाच की साखर न घालता. आणि आजपासून मी काय केलं, बिना साखरेचा चहा साखर न घालता तुमच्यासाठी केलेला आहेच. म्हणजे खल्लास म्हणजे सगळं संपलं. अगं, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होते माझं वजन, असा प्रश्न पंतांनी आपल्या पत्नीला केला. म्हणजे तू सगळं संपून टाकलं, कारण आतापर्यंत बिना साखरेचा चहा म्हणून कितीतरी साखर कितीतरी कॅलरीज तू माझ्या पोटामध्ये घातलेले आहेस आणि आता माझं वजन कसलं कमी होते. पण सांगितलं का नाहीस मला? पण तू हे मला का सांगितलं नाहीस की तू जे चहा करतेस तो चहा हा बिना साखरेचा नाही आहे, तर त्यात थोडीफार साखर आहे. उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःच कमावून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावत ती उद्गारली. आणि जेव्हा पंत म्हणाले की तू बिना साखरेचा चहा म्हणून साखरेचा चहा मला देत होतीस, तेव्हा कितीतरी कॅलरीज माझ्या पोटात गेलेल्या आहेत. त्यावेळेस पंतांची पत्नी म्हणते की उगीच आरडाओरडा करू नका. वजनाचं काय ते मेलं, हळूहळू कमी होत जाईल. आणि आपण खातोय कॅलरीजचं खातोय ते कुणाच्या घरचं खात नाही, तर स्वतःचे कमाईचंच खात आहोत. आणि वाढलं तर वाढू दे वजन, असं म्हणत पंतांच्या पत्नीने बशीमध्ये म्हणजेच प्लेटमध्ये लाडू काढून मुलांना खाण्यासाठी दिले. आणि लेखकाचं माझ्या वजनक्षय म्हणजे कमी होणे, वजन कमी होणे संकल्प म्हणजे निश्चय, दृढ निश्चय, निर्धार. ह्या वजन कमी होण्याच्या दृढ निश्चयाला पंतांच्या पत्नीने सुरुंग लावले म्हणजे एखादा बेत उधळून लावणे. वजन कमी करण्याचा बेत उधळून लावला आणि बशीतले लाडू त्यांच्यासमोर ठेवले. लाडू कशाला केले, साखर असेल त्यात, असं पंत म्हणाले. ईश्य, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घरात केले कोणी. आणि लाजत पंतांची पत्नी म्हणते की साखरेशिवाय लाडू आमच्या घरात कोणीही केलेले नाही. तात्पर्य म्हणजे सांगण्याचा अर्थ हाच की चहा बिना साखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हाच की बिना साखरेचा चहा दिला हे खरं आहे, परंतु लाडू मात्र काय केले, कॅलरीज असल्यामुळे साखरेचीच दिली, त्यामुळे कॅलरीज पोटामध्ये गेलेल्या होत्या. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडी शेवटची ठरली. आता लेखक सांगतात की दोरीवरती उड्या मारायचा मी प्रयत्न केला, दोरीवरच्या उड्या मी मारायला लागलो, परंतु पहिली उडीच माझी शेवटची उडी ठरली. कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. लेखक सांगतात की त्यांची पहिली उडी शेवटची उडी का ठरली, कारण लेखकांचा दिवाणखाना म्हणजे बसण्याची खोली, बैठकीची खोली ही फक्त 8x10 होती, 8x10 होती आणि प्रथम दोरी पूर्णपणे त्यांना फिरवणे हे अवघड होतं. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. लेखकांच्या दिवाणखान्याची साईज ही
8x10ची असल्यामुळे दोरी खेळणे हे फार कठीण काम होतं, अवघड काम होतं. कारण पूर्ण दोरी फिरवणे हे अवघड होतं. आणि एकदा त्यांनी फिरवली ती दोरी डोक्यावरून दोरी ती पुढलीकडे गेली, परंतु ती ड्रेसिंग टेबलवरती ज्या तेलाच्या आणि औषधाच्या बाटल्या होत्या ती खाली घेऊन आली. म्हणजे ते ड्रेसिंग टेबलवरच्या बाटल्या आणि औषधं ही खाली पडली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली. आणि दुसऱ्या वेळेस अर्धवट घरामध्ये आणि अर्धवट गॅलरीमध्ये राहून लेखकांनी दोरी फिरवली. ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात पडली आणि ती दोरी सरळ आचार्य बर्वे म्हणजे लेखकांचे शेजारी त्यांच्या गळ्यामध्ये अडकली, त्यांच्या गळ्यामध्ये पडली. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. आचार्य बर्व्यांचा लेखकांवरती आधीच राग आलेला होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. पंत उपवास धरतायत हे समजल्याच्या नंतर चाळीतील सर्व लोक, मंडळी म्हणजेच तिथली नागरिक, तिथले लोक सर्व पंतांच्या समाचाराला आले होते. समाचार म्हणजे बातमीला, विचारपूस करायला, चौकशी करायला आलेली होती. परंतु आचार्य बाबा बर्वे हे शेजारच्याच खोलीत राहत होते, तरी देखील ते आलेले नव्हते. कारण हेच होतं की उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. राखीव म्हणजेच राखून ठेवलेले, कुरण म्हणजे चाराव जमीन. म्हणजेच उपास करणे हा ठेका फक्त आचार्य बाबा बर्वे यांनीच घेतलेला होता. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. जेव्हा आचार्य बर्वेंच्या गळ्यामध्ये दोरी अडकली तेव्हा आचार्य बर्वे आधीच त्यांच्यावरती रागात होते. ते म्हणायला लागले की हा दुष्टपणा म्हणजे वाईटपणा माझ्या गळ्यात दोरी अडकून तुम्ही केला हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला दोरी खेळून, दोरीवरती उड्या मारून धिंगामस्ती करणे हे तुमच्या वयाला शोभण्यासारखं नाही आहे, ते तुम्हाला शोभत नाही आहे. माझ्या ठिकाणी जर दुसरी व्यक्ती असली असती तर तुमची धाडगत नव्हती, म्हणजे तुमचं काही खरं नव्हतं. मी तुम्हाला माफ करतो. क्षमा म्हणजे माफी, मी तुम्हाला माफ करतो. पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतो मी. लेखक स्पष्टीकरण देतात, म्हणजे पंत स्पष्टीकरण देतात की पंत म्हणतात, पण मी हे मुद्दाम केलं नाही, म्हणजे मुद्दाम होऊन मी दोरी तुमच्या गळ्यामध्ये अडकवली नाही. मी वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उड्या मारतोय, काही उपयोग होणार नाही, असं आचार्य पंतांना म्हणाले. का, असा प्रश्न पंतांनी आचार्यांना केला. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. ताबा म्हणजे बोलण्यावरती नियंत्रण. जिभेवरती ताबा नसणे म्हणजे बोलण्यावरती नियंत्रण नसते. तुमच्या जिभेवरच ताबा नाही म्हणून तुमचं वजन कमी होणार नाही. संयम हवा. संयम म्हणजेच ताबा, पेशन्स. मनाची एकाग्रता हवी, कॉन्सन्ट्रेशन हवं. आपल्या मनाचं एकचित्त होणे हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील, आणि त्यासाठी प्रथम तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल, काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता हे उड्या मारायला मी लाज देखील सोडली, हे पहा ना तुम्ही बाबा. लेखक म्हणतात की काही गोष्टी सोडाव्या लागतील म्हणजे काय, कारण आता हे उड्या मारायच्या म्हटलं की मी लहान लेकरासारखं, लहान मुलासारखं उड्या मारतोय, म्हणजेच मी लाज देखील सोडली, हे तुम्ही पाहताय ना. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. असा सल्ला कोण दिला? आचार्य बर्वे यांनी दिला. बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही, असं आचार्य बर्वे म्हणाले. म्हणजेच बोलण्यावर ताबा न राहणे, जीभ ताब्यात न राहणे म्हणजे बोलण्यावर ताबा न राहणे, कारण तुमच्या बोलण्यावरती सुद्धा ताबा नसतो. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाणे स्वरात ओरडलो. केविलवाणे म्हणजे दिनवाने आवाजात मी म्हणालो की पण मला बोललंच पाहिजे, मला बोलल्याशिवाय गत्यंतर नाही. पण का एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे, मौन ही शक्ती आहे, मौन ही. पण का? आचार्य बर्वे म्हणाले, तुम्हाला बोलल्याशिवाय का जमत नाही?
एवढा संयम तुमच्यामध्ये नाही, म्हणजे तुमच्यावरती ताबा नाही का तुम्ही नाही बोलू शकत असा? मौनाचं सामर्थ्य, मौन म्हणजे काहीही न बोलणे, शांत राहणे, त्या मौनाचं सामर्थ्य खूप मोठं आहे. मौन ही एक शक्ती आहे, म्हणजे काही न बोलणे हे पण काय आहे? एक शक्ती आहे. मौन ही उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. आणि मौन म्हणजेच काही न बोलणे, काहीही न बोलण्याचं महत्त्व, त्याचं महात्म्य सांगत म्हणजेच मौनाचं महात्म्य सांगत आचार्य बर्वे हे 1 तास बडबडत राहिले, 1 तास बोलत राहिले. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो. वाक्प्रवाह म्हणजेच बोलण्याचा ओघ. बोलता बोलताच त्यांना थांबविलं, त्यांना शांत करत पंत बोलले, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? आणि मी जर का तर बोललो नाही तर मी काय खाऊ? असा प्रश्न त्यांनी बर्वेंना केला. म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध? आचार्य बर्वे म्हणतात की बोलण्याचा आणि खाण्याचा यामध्ये काय संबंध आलेला आहे? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला. आणि आचार्य बर्वे सांगतात की आचार्य बर्व्यांना सांगतात की मला का बोलावं लागतं? कारण मी टेलिफोन ऑपरेटर आहे आणि टेलिफोन ऑपरेटर असल्यामुळे साहजिकच मला दिवसभर बोलावं लागतं. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. लेखक म्हणतात, म्हणजेच पंत म्हणतात की जेव्हा बर्वे म्हणाले मग कसलं वजन उतरवणार तुम्ही, हे असं म्हटले तरी देखील ते म्हणता वेळेस लेखकांकडे त्यांनी कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकला. कारुण्यपूर्वक म्हणजेच करुणेने भरलेला, दयेने भरलेला. कटाक्ष म्हणजे दृष्टिक्षेप किंवा नजर. दयापूर्वक, दयाच्या भावनेने त्यांच्याकडे बघत, पंतांकडे बघत बर्वे म्हणाले मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? आणि तसं म्हणून गेले. ते जाता क्षणीच पंतांच्या मनामध्ये आलं की जी बर्वेंच्या गळ्यामध्ये दोरी होती ती मी मगाशीच का गच्च आवळली नाही. कारण आचार्य बर्वे यांनी लेखकांच्या बोलण्यावरती ताबा, जिव्हा नियंत्रण ठेवण्यासाठी 1 तासभर मौनाचं महत्त्व बडबडत राहिले होते. म्हणून चिडून पंतांना देखील वाटलं की मी ती गळ्यातली दोरीच का आवळली नाही या विचाराचा मात्र त्यांना पश्चाताप झाला. पुढील आपण पाठ पुढच्या भागामध्ये पाहू.